हा फक्त लाईटीचा ट्रेलर आहे, अजून बाकी चल पटापट घे। जसा मी पहिला व्हिडिओ संपवला तसा हा इंट्रो बनवला आहे, म्हणजे अजून फ्रेश व्हायला पण गेलो नाही। तो व्हिडिओ संपला तर म्हटलं पहिला हा तिथून मग हा पुढचा भाग आहे, तिथं म्हटलं इंट्रो बनवूया पहिला आणि मग फ्रेश व्हायला। तर आपण बघितल्या होत्या की दोन्ही साईडच्या लाईटिंग साईडच्या लावल्या होत्या, पण मधल्या अजून जोडल्या नव्हत्या। मंदिरातल्या बाकी आहे, अजून भरपूर बाकी काम होतं आहे, कारण नंतर तुम्हाला झगामगाट बघायला भेटणार आहे। किती आमच्या इकडं म्हणजे किती मोठ्या उत्साहानं करतात जयंती। गाव आहे आमचं 50 लोकांचं, सॉरी 50 घराचं गाव आहे आणि लोकसंख्या मला वाटते 300 ते 350 आहे। तरी पण इतका म्हणजे मला वाटतं एवढ्या भागात म्हणजे आमच्या तालुक्यातच करत नाही एवढी साजरी कोण करत नसेल, एवढ्या मोठ्या उत्साहानं करतात साजरी। तर तेच तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर सुरू करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला। पहिल्या व्लॉगमध्ये आपण बघितलं होतं ही साईट आणि ही साईट कम्प्लीट तिथे स्टॉप केला होता। आता घेणार आहे मधली लाईन। तर मी चढून पाय असं हे झालेत ह्या शिडीवर आणि दिवसभर उभा राहा की बघ नंतर समजतं। ह्या अशा लाईन येणार 3 मधल्या स्पेसला। संकेत आहे नाचता का असे दाजी? पण बांधलंच का? अजून ओढ काढायला पाहिजे रे। ओढ तिला तिकडे नाही जाणार नाही। ठीक आहे। हा रे पोरासनी नाश्ता पण आलाय। काय दिलाय? येणं दिल्यात 4, मी दिल्यात 5। हा फक्त लाईटीचा ट्रेलर आहे, अजून बाकी आहे सगळी। फायनली दोन्ही गलीची लाइटिंग कंप्लीट झालेली आहे लावून। दोन्ही साईडला एकदम झगमगाट झालाय दोन्ही गलीचा। तर ही गली आमची आहे आणि ही गली पलीकडची आहे। दोन्ही गली क्लिअर झालेले आहेत। थोडी मंदिरा साईडची किरकोळ बाकी आहे अजून मंदिराची गली। ही वरची गली आहे, वरती 4-5 गडी थोडंच आहेत तिथे लावलेलं आहे। एक सिंगल घर आहे मित्राचं आहे तिथे पण लावलेलं आहे। हे वरून मी घेतले, शाळेपासून शूट केले थोडं। ही पलीकडची गली आणि थोडंच दिसते तिकडची आमची गली आहे ती। लाइटिंग सोडायला काही जास्त वेळ लागत नाही, तर अर्धा दिवसात पूर्ण लाइटिंग सोडतो आणि लावायला मात्र 7-8 दिवस आमचे जातातच गलीतली फक्त, बाकी मंदिरातली वेगळीच। तर बघू शकताय मंदिराची ही लाइटिंग, मंदिराची म्हणजे कंप्लीट झालेली आहे पूर्णपणे लाइटिंग। थोडी मंदिराच्या साईडनं झाडं वगैरे आहेत पलीकडं, तिकडं थोडी लावायची आहे म्हणजे झाडावणी वगैरे सोडतो आम्ही, तेवढीच बाकी आहे। बाकी मंदिराची वरची कळसाची म्हणा आतली म्हणा पूर्ण झालेलं आहे, गाभारातली पण पूर्ण झालं आहे, मी नंतर दाखवेनच तुम्हाला। तर हे स्पर्धेचं मैदान आहे, म्हणजे इथंच लिझिम स्पर्धा घ्यायच्या आहेत। तर उद्या काय करणार, यावर माती आणून हे करणार। उद्या पाळक आहे, म्हणजे पाळक केलं आहे। समोर इथं मंडप येणार, म्हणजे जुन्या पद्धतीचा मंडप हा, आता म्हणजे पाला वगैरे हे करून टाकून वगैरे, आणि कापडी मंडप सभा मंडप जिथे असतो तिथे। हे आमचं मंदिराचा हॉल आहे। तर या मंदिरातली हॉलची पण लाइटिंग बघू शकता, साईडनं पण आणि वरती पण जोडलेले। आणि हा गाभारा आहे, गाभाऱ्यामध्ये पण
वरती एक झुंबरसारखा पडदा सोडतात आणि साईडनं लाईटिंग दरवर्षीप्रमाणे तसंच आम्ही ह्या वर्षी केलं आहे. जास्त काही वेगळं केलं नाही. आमच्या गावची 90% मुलं पुण्या मुंबईलाच असतात जॉबला, त्यामुळं जास्त गावात तुम्हाला आता व्हिडिओमध्ये जास्त दिसली नसतील, पण तुम्हाला जयंतीमध्ये फुल भरपूर दिसतील. कोण राहत नाही, सर्वजण येतात. तर हे कासर पुतळ्याचं भजन आहे. तर 19, 20, 21, 22, 23 हे 5 दिवस बैठी भजनं सांगितलं वेगवेगळ्या गावची. तर पहिल्यांदाच दिवशी हे कासर पुतळ्याचं भजन चालू आहे. तर हे दुसऱ्या दिवशीचं मांगुलीचं भजन चालू आहे. हे मांगुलीचं, कारण मी दिवसभरात व्हिडिओ केला नाही आणि दिवसभरात हा मुलाने आज पडदा बांधला. मी कामावर गेलो होतो त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला भेटला नाही. हा सभा मंडपाच्या खाली पडदा बांधून घेतलेला आहे आणि ही लाईटिंग वगैरे याच्यावर सोडले झाडांवरती. तर मागच्या वेळी आपण आलो होतो तेव्हा पूर्णपणे कचरा होता आणि सगळं मेसाचं बॅट तोडून आता हे सगळं पोरांनी इकडे लावलं विल्हेवाट. मी नव्हतो काल, तर बाकी त्यांनी केलं. जवळजवळ 70% ग्राउंड क्लीन केले आणि अजूनही यावर दिंड वगैरे. तर आता भात घ्यायला चालू आहे, कारण महाप्रसादासाठी प्रत्येक घरात जाऊन असं भात मोजून घेतात. तर थोडं भात जे पुजारी आहेत त्यांना देतात, पूजा करतात ते, आणि थोडं मध्ये बाकीचं उरलेलं महाप्रसादासाठी वापरतात जेवणासाठी. बाकी तुम्हाला कुठला सेल लागलेला नाही भांड्याचं घेऊ, तर धुवून वाळत घातलेले आहेत. प्रत्येकाच्या दारात असंच चित्र दिसेल, कारण जयंती समोर आली की सर्व घराची साफसफाई आणि भांडी वगैरे चकाचक सर्वांच्याच घरी होत असतात. त्यामुळं त्यात काय एवढं आश्चर्य नाही. तर सगळेच त्यामध्ये लागलेले आहेत कामाला. बाकी परत आणि आज पाळत पाळलाय, म्हणजेच मंदिराच्या समोरचं जे हे आहे मंडप जुन्या पद्धतीनं, म्हणजे पाला वगैरे असतो ना, आंब्याचे डाळे वगैरे त्या पद्धतीनं घालतात मंडप वगैरे. एकदम डान्सर. किती जण आला? कोण कोण आला आज? दत्ता पण आलाय ना? पूर्ण भिज ओला होते. हा पाला ह्याच्यासाठी मंडपावर टाकण्यासाठी आणलेला आहे. बाकी बघू शकता इकडं काट्याचं आणि ह्याचं चालू आहे. बाकी इकडं हे जेवणाचं जागा साफ करायचं आहे, कारण इथं महाप्रसाद बनवतात जेवण, त्यामध्ये तो साफसफाई वगैरे मस्त नीट करून ठेवतात. बाकी ही बेळं काट्या बांधण्यासाठी, म्हणजे जो मंडप चालू आहे घालायला त्याच्यासाठी चालू आहेत काढा एकजण. आणि काय होतं की काम करत करत शूट करायला भेटत नाही, तर कधी दुसऱ्याकडे फोन द्यावा लागतो, कधी कधी थोडं थोडं तेवढं शूट करावं लागतं. मग दाखवलं होतं जिथे जेवण बनवणार तो जागा एकदम क्लीन केलेला आहे. तर इथं हवा पण जास्त लागत नाही जेवणासाठी, हा जागा चांगला आहे म्हणून इथं दरवर्षी तो साफ करून ठेवतात. देणार रे उचलाचले का सगळं पाणी सगळं अंगावर गेलं. पप्पा दे ना, पप्पाला त्यानंतर आम्ही जी मेढे आहेत त्याला आम्ही पूर्ण असं आंब्याच्या ढाके बांधून असं झाकतो, त्याला बोलतात आंबीर लावणी बोलतात. पूर्ण असं बघा वरतीपर्यंत असे आंब्याचे ढाळ लावून असं पूर्ण सजवतात. आणि तिकडे जो धूर दिसतोय, जे मागे सफाई केली होती तो कचरा होता, तो जाळून टाकलाय. आणि फायनली आमचा मंडप घालून झालाय. पूर्वी लग्न असलं की असंच मंडप घालायचे जुन्या पद्धतीनं असं. तर आम्ही एक साईडला ह्याचा मंडप घालतो चांगला, म्हणजे पडद्याचा, आणि हा पूर्वीपासून
जी जुनी रूढ आहे पद्धत, तोच मंडप घालतात मंदिराच्या समोर. तर आता आम्ही चाललोय माती आणायला, सगळेजण चाललेत. ज्या लेझिम स्पर्धा होणार आहेत तिथे जरा चढसकल आहे वर खाली आणि थोडी दगडं वगैरे कपऱ्या थोडे आहेत, त्यामुळे तो जागा आम्हाला भरून प्लेन करायचा आहे. त्यासाठीच आम्ही माती नेण्यासाठी रस्त्याला आलोय. ते मारायला लागत असं नितीन फोन लाव. तिकडे पडा पाहिजे, इकडे कमी राहिली चालू दे. चल पटापट घे. आता याच्या पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते खूप धमाल व्हिडिओ असणार आहेत, कारण आतापर्यंत मी दत्त जयंतीचा व्हिडिओ कधीच केला नव्हता, कारण तो एन्जॉयमेंट घेता येत नाही. कारण व्हिडिओमध्ये दिवसभर असतं की हा सीन घ्यायचा, तो सीन घ्यायचा आहे, त्यामुळे ते सर्व राहून जाते. पण ह्या वर्षी ठरवलं की स्टार्टपासून एंडपर्यंत घ्यायचं आहे. तर जवळपास आता 5 दिवस भजनं चालू आहेत, 19, 20, 21, 22, 23. आणि तिथून 24 तारखेला गावातल्या महिलांच्या स्पर्धा, 25 तारखेला भव्य लेझिम स्पर्धा, 26 तारखेला दत्त जन्मगाळ आणि मिरवणूक आणि दिंडी सोहळा, 26 तारखेला महाप्रसाद आणि तसेच संध्याकाळचे पंडेवाडचं सोंगी भजन आहे. आणि 28 तारखेला क्रिकेट आहे, म्हणजे APL औचित्यवाडी प्रीमियर लीग. आणि मग त्यानंतर आम्हाला फ्री, कारण मी ह्याच्या पुढचे जे व्लॉग आहेत ते मला वाटतं 24 नंतरचे ब्लॉग आहेत ते 28 हे मी दत्त जयंती झाल्यानंतर मला टाकायला भेटतील, सांगू शकत नाही. कारण आम्ही सकाळी मंदिराकडे आलो की आम्हाला जवळपास घरी फ्रेश व्हायला आणि जेवायलाच टाईम भेटतो, नाहीतर दिवसभर नाही, रात्री 12 नंतरच घरी जातो. सर्व इथेच असतात, काही ना काहीतरी करावं, इकडे तिकडे मदत करत असतात. आणि त्यानंतर 12लाच आम्ही रात्री वगैरे घरी 12 वाजता 1 वाजता, त्यामुळं एडिट करायला भेटत नाही, त्यामुळं काही व्हिडिओ लेट होतील, त्याबद्दल क्षमस्व. मंडप वगैरे पूर्ण झाला आहे घालून फायनली. आणि तिकडचं मैदानही आम्ही थोडंफार केले. आता रोज याच्यावर पाणी वगैरे मारून व्यवस्थित करणार. हे लिजिमसाठी केलेलं आहे. तर मंदिराची पूर्णपणे सफाई जवळपास 95%, नासक्या माती टाकू नको की 95% हे झाली साफसफाई, म्हणजे बाकी झालेलं आहे. बाकी लाईटी मला वाटते किरकोळच कुठेतरी झाली असं राहिली असली तर. तू अजिबातच नव्हता, दोघं नावागच बोलू नको. तर बाकी झाले, आता पूर्ण घरी सगळे गेलेत. आता घरी जाऊन फ्रेश होतो. बाकी हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय. बाकी इथून पुढचा मग आता बोलतात की संध्याकाळचं प्रॅक्टिस लेझिमची घ्यायची, इथे लोक बोललेत त्या मैदानावर. मग काय करतात काय माहीत नाही. पण जे ह्याचा होता तयारीचा, दत्त जयंतीचा तयारीचा व्हिडिओ होता, तो मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करतोय. आता इथून पुढचा मी दत्त जयंतीचा भाग चालू करतोय, म्हणजे 3-4 भाग होतील मला वाटतंय. तर आता घरी जाऊन फ्रेश होतो आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवतोय. जर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत आलाच आहात तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओचा घेतोय निरोप. तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.